उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समर्थन आणि विरोधात राज्यभरात मोर्चे काढले जात असताना या वादामुळे दोन्ही समाजांमध्ये दुरावा वाढत असल्याची चिंता व्यक्त होते। या पार्श्वभूमीवर उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर दोन्ही समाजांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा आणि या आंदोलनाचे नेतृत्व करावे अशी भूमिका आंबेडकरी चळवळीचे नेते तसंच काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक सुरेश गायकवाड यांनी मांडली आहे। मोर्चे आणि आंदोलनामधून या प्रश्नावर तोडगा निघणार नाही, त्याऐवजी संवादाच्या माध्यमातून दोन्ही समाजांमध्ये समन्वय निर्माण करून मार्ग काढण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। आंबेडकरी समाजाचे सर्वमान्य नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी हस्तक्षेप करावा आणि मातंग समाजातील उपवर्गीकरणाचं समर्थन करणारे नेते आणि उपवर्गीकरणाला विरोधी करणाऱ्या नेत्यांची समन्वय साधून एक सुकाणू समिती करावी आणि यामध्ये सरकारकडे त्यांनी प्रतिनिधित्व करावं आणि हा मार्ग चर्चेतून त्यांनी सोडवावा अशी मी या पत्रकार परिषदेच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो। आपण आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आहात, त्यासोबतच आता काँग्रेसमध्ये सुद्धा आहात, तर काँग्रेस पक्षाची काही भूमिका या संदर्भाने किंवा आपण काय प्रयत्न करणार, पत्र पाठवणार काही? काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ते अधिकृत मला सांगता येणार नाही, पण मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आणि आंबेडकरी समाजाचा एक घटक म्हणून या प्रकरणामध्ये मी माझी भूमिका व्यक्त करत आहे। काही बाळासाहेबांना आपण या प्रकरणामध्ये हाताळण्यासाठी सांगताय? आम्ही एक प्रयत्न करतो आहोत की मराठवाड्यातील जे दलित पॅंथर पासून नामांतर लढ्यामध्ये असलेले कार्यकर्ते, बौद्धांच्या सवलतीसाठी लढलेले कार्यकर्ते, भूमिहीन गायरान कास्तकारांच्यासाठी लढलेले कार्यकर्ते, हे सर्व कार्यकर्ते अशा आंदोलनापासून 2 हात दूरचं अंतर राखून आहेत। या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून नजीकच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करू, त्या अगोदर त्यांना पत्र लिहू आणि त्यांची वेळ घेऊन त्यांची भेट घेऊ आणि त्यांना विनंती करू की हा प्रश्न दोन्ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा बनलेला आहे आणि कधी काळी हे समाज एकमेकाचे सहकारी होते, आता ते एकमेकाच्या विरुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। हे योग्य नाही। या दोनही समाजाला आपण समान न्याय देऊ शकता आणि आपण जी भूमिका कराल त्याला समाज मान्यता देईल, आमच्यासारखे कार्यकर्ते मान्यता। दोन्ही समाजांना काय आवाहन कराल? दोन्ही समाजांनी या प्रकरणामध्ये टोकाची भूमिका घेऊ नये, समन्वयाची भूमिका घ्यावी। हा निर्णय जरी संपला तरी उद्या आपल्याला एकत्र नांदायचं आहे, ही खूणगाठ दोन्ही समाजांनी ठेवावी अशी माझी विनंती आहे। बाळासाहेबांनी या प्रकरणाला हाताळण्यासाठी पुढाकार घेतला, सरकारच्या दालनात जरी गेले तरी सरकार ऐकेल काय असा विश्वास वाटतो काय? सरकार जरी नाही, सरकारवर दबाव तर निश्चित येईल, सरकारला ऐकावं तर लागेलच, पण निर्णय करताना सरकार आज ज्या एकतर्फीपणानं जात आहे त्या एकतर्फीपणामुळे बौद्ध समाजामध्ये अशी भावना झालेली की आमचं काहीतरी चाललेलं आहे ना। तर किमान बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्तक्षेपामुळं या प्रकरणामध्ये एवढं होईल की त्यांनाही न्याय देता येईल आणि बौद्ध समाजाच्या दृष्टिकोनाने त्यांचं जे न्याय आहे ते त्यांना टिकवता येईल। भाजप नेत्यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात अटक करण्यात आलेले भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना नंदुरबार न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भावानं दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेनं विजय चौधरी यांना संभाजीनगरहून धुळ्याकडे जात असताना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। तपासासाठी विजय चौधरी यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षानं न्यायालयात केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं विजय चौधरी यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली।
वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील विविध महत्त्वाच्या विकास कामांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला। यावेळी ऐरोली नाट्यगृह, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, ऐरोली काटई पूल तसंच खारघर तुर्भे लिंक रोड आणि प्रस्तावित टनेल प्रकल्पाची पाहणी करण्यात आली। यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी खारघर तुर्भे टनेल हा केवळ नवी मुंबईचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ड्रीम प्रोजेक्ट ठरणार असल्याचं सांगितलंय। या टनेलमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, प्रवासाचा वेळ आणि ताण कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असं त्यांनी नमूद केलंय। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम पुढील 2 ते 2.5 वर्षात पूर्ण होईल असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय। ती बघण्याकरता माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त महोदय, सिटी इंजिनियर यांच्या समवेत त्या ठिकाणी दौरा केला। पहिल्या टप्प्यामध्ये जे आपल्याला ऐरोलीमध्ये जे नाट्यगृह आपण बांधतोय, वाशीमध्ये विष्णुदास भावे हे नाट्यगृह निश्चितपणे नवी मुंबईला भूषण सारखं आहे, परंतु एकूण नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ऐरोलीमध्ये नाट्यगृह व्हावं हा प्रस्ताव माझाच होता आणि तो नाट्यगृह आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। साधारण 4-5 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उत्कृष्ट आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जी शस्त्र वापरली, जी आयुध वापरली, त्याचा त्या ठिकाणी प्रदर्शन लोकांसाठी ठेवलेलं आहे। टनेल आहे आणि अति उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये मी पूर्वी साधारण 6-7 वर्षापूर्वी सानपाडे खारघर टनेल असं मी नाव दिलं होतं, परंतु ते सानपाडे नाही, ते आता आहे आपल्या जुईनगर ते खारघर आणि अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम चाललंय। मी राज्याचा मंत्री म्हणून मी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या आणि सिडकोच्या माध्यमातून एक काम होत आहे। थोडं काम उशीर झालं तरी चालेल, परंतु कुठल्याही माणसाला इजा होता कामा नये, एखाद्याचा जीव जाता कामा नये, अशा सर्व गोष्टीची काळजी घेऊन त्या ठिकाणी काम करा। आणि आता आजवर त्यांनी जे काम केले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला जखम सुद्धा झालेली नाही अशी माहिती मला मिळाली आणि हे निश्चितपणे योग्य आहे। आज माननीय महापौर सुजाता पाटील, माननीय उपमहापौर दशरथजी भगत, माननीय आयुक्त कैलासजी शिंदे या सर्व लोकांनी आता ते प्रश्न असे की या आपण येऊन बघितल्यानंतर त्या अधिकारी वर्गाला, कर्मचारी वर्गाला सुद्धा एक आनंद, बाबा कोणतरी आम्ही करतोय बघायला कोणतरी आले आणि काळजी घ्या सांगायला सुद्धा कोणतरी वडिलकीच्या भावनेतून आलेलं आहे। ही भावना निश्चितपणे मायने राखते, त्याचा निश्चितपणे फायदा होतो आणि मला विश्वास आहे की ज्या नवी मुंबई शहराकरता जो अट्टाहास नाही तर विश्वासानं ज्या ठिकाणी काम चालू आहे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, माननीय महापौर, माननीय आयुक्त, त्याच्यामध्ये उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्टँडिंग कमिटीमध्ये ज्या ज्या सगळ्या घटक आहेत त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी योगदान निश्चितपणे चांगलं आहे। आणि मी विनम्रपणे सांगेन, महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांची तुलना केली तर नवी मुंबई महापालिकेचं काम उजवं आहे। या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा जागृत आहेत, म्हणजे दुसरीकडचे झोपलेत असं माझं म्हणणं नाही, परंतु टू द पॉइंट इथले लोकप्रतिनिधी आहेत आणि प्रशासन सुद्धा लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या इच्छा आकांक्षाला पूर्ती देण्याकरता काम करत आहे। या गोष्टीचा मला आनंद आहे।